हजारो वर्ष युद्ध चालूनही राक्षसाचा अंत नाही झाला. त्या दरम्यान देवाने एका गुफेत जाऊन योगनिद्रा घेतली आणि त्यांच्या तेजातून प्रकट झाली एक सुंदर स्त्री शक्ती. तिचंच नाव पुढे देवशयनी एकादशी असं पडलं. आषाढी एकादश केवळ एकादश नसून हिंदू धर्मातील एक सण आहे, कारण याच दिवशी भगवान श्री हरिविष्णू क्षीरसागरामध्ये पुढील 4 महिन्यांसाठी योग निद्रेत जातात. याला चातुर्मास असे म्हणतात. तर कथा सुरू होते तेव्हापासून, जेव्हा मृदुमान नावाच्या राक्षसाने तपश्चर्या करून महादेवाकडून जणू काय अमरताच प्राप्त करून घेतली होती. त्यामुळे अहंकारात येऊन त्याने देवांवर विजय तर मिळवलाच, पण ऋषी साधू संतांना पण त्रास द्यायला सुरुवात केला. आणि मग जेव्हा जेव्हा भक्तावर संकट येतं तेव्हा तेव्हा देव नक्कीच येतो. देव विष्णू रूपात प्रकट झाले आणि हजारो वर्ष त्या राक्षसाबरोबर युद्ध केलं. आणि जेव्हा देवाला समजलं की हा राक्षस असा मरणार नाही, तेव्हा देवांनी एका गुफेत जाऊन योग निद्रा घेतली आणि देव योग निद्रेत असतानाच मृदुमान्याने त्यांच्यावर आक्रमण केले. तेव्हा देवाच्या तेजातनं एक अशी स्त्री प्रकट झाली जिने त्या राक्षसाला जागीच ठार केले. आणि मग भगवान श्री हरिविष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला एकादशी असे नाव दिले आणि शिवाय वरदान दिले की जो मनुष्य एकादशीच्या व्रताचे पालन करेल त्याच्या इच्छा पूर्ण होऊ लागतील व पाप नाश होईल. महाराष्ट्रात या एकादशीचं एवढं महत्व आहे की विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लोक पायी वारी चालत येतात.